नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंबोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती फायनली आलेली आहे. त्या लिस्टवर कसं जायचं आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. सगळ्यात पहिले गुगलवर MST CET टाका. MST CET टाकल्यानंतर या ठिकाणी CET सेलच्या वेबसाईटला जा. त्यानंतर मित्रांनो ॲडमिशन पोर्टलला जा. पोर्टलला गेल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी आहे मित्रांनो तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, होल्ड मेरिट लिस्ट. या मेरिट लिस्टचं महत्त्व काय, याच्यानंतर याच्या पुढची प्रोसेस काय, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत नक्की बघा. तुमचे काही डाऊट्स असतील ते सुद्धा मी क्लिअर करेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ओपन करा. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, एकंदरीत ज्यांचे फॉर्म जे आहेत तर ते पूर्णपणे ओके आहेत किंवा त्यांच्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी नाही आहे, कुठल्याही प्रकारचे रिमार्क नाही आहे, अप्रूव्ह विथ अपडेट आहे, अशा सगळ्या लोकांचे नावं जे आहेत तर ते तुम्हाला या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये दिसेल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले ॲप्लिकंट नेम दिसेल, जे पण असेल तुमचं जे कॅन्डिडेटचं नाव आहे ते, ॲप्लिकेशन नंबरसुद्धा दिसेल. त्यानंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी तुम्ही जे सबमिट केलेली होती ती आलेली असेल तर ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर मुलगा आहे की मुलगी, जेंडर त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर तुमचे 10वीचे मार्क्स असेल, 12वीचे मार्क्स असेल, अदर रिझर्वेशन PAP, AG, DP काय जे तुम्ही सर्टिफिकेट जोडलेले असेल ते जर एक्सेप्ट झालं तर त्या ठिकाणी ते दिसेल. त्यानंतर मित्रांनो तुमची डेट ऑफ बर्थ, तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती. आता मी खूप सगळ्या विद्यार्थ्यांना समजून सांगितलं होम युनिव्हर्सिटी काय आहे. सो त्या विद्यार्थ्यांची जी होम युनिव्हर्सिटी असेल ते त्यांचं 12वी कोणत्या जिल्ह्यात झालेलं आहे त्यावेळेस त्यांची होम युनिव्हर्सिटी ठरते. सो ती होम युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, कुठल्या युनिव्हर्सिटीमधून बिलॉंग करतात. तर त्यानंतर मित्रांनो ॲग्रिकल्चरच्या ज्या अलाइड ब्रांचेस आहेत जसं की BSc ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशरी वगैरे वगैरे, तर या सगळ्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं मेरिट किती, त्याला वेटेज किती मिळालेलं आहे, सो या सगळ्या गोष्टी इथं दिसेल है ना. सो तुमचं मेरिट नंबर किती आहे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगू शकतो की ती रँक तुमची सेफ रँक आहे की नाही. याच्यावर आपण डिस्कशन जे आहे तर ते पुढं करूयात. आणि मला तरी असं वाटतं खूप सगळ्या लोकांची रँक जी आहे तर ती आता सेफ रँक आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही वेटेज पॉईंट तुम्हाला 20 मिळालेले आहेत की नाही ते सुद्धा डिसाईड करू शकता, त्या ठिकाणी दिसतं. त्यानंतर तुमचा 12वीचा HSCचा ग्रुपचे पर्सेंटाईल किती आहेत तर ते पर्सेंटेज किती आहेत तर ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. हॉर्टिकल्चरमध्ये तुमची रँकिंग किती आहे, फिशरीमध्ये रँकिंग किती आहे, तुमची बायोटेकमध्ये रँकिंग किती आहे, फूड टेक्नॉलॉजीमध्ये रँकिंग किती आहे. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला काही लोकांची या ठिकाणी रँकिंग जी आहे तर ती दिसत नाही आहे ना. सो या ठिकाणी काही लोकांची दिसते सुद्धा. ओके, तर याच्या मागचं रिझन आहे की जर तुम्हाला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्हाला पाहिजे मित्रांनो PCM ग्रुप, जो ज्या लोकांकडे नाही आहे त्या ठिकाणी त्या लोकांचं या ठिकाणी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा रकामा जो आहे तर तो रकाना रिकामा दिसेल. त्यानंतर मित्रांनो तुमचं कम्युनिटी सायन्स असेल, ॲग्री बिझनेसेस असेल, या सगळ्यांचे मेरिट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर या ठिकाणी तुमचे टोटल पॉईंट्स दिसतील किती आहेत ते. आणि मित्रांनो तुमच्या टोटल पॉईंट्स दिसल्यानंतर तर तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपर यामध्ये चेक करून घ्यायच्या आहेत. आता खूप सगळे लोक म्हणतील भैया लिस्ट तर एवढी मोठी आहे, याच्यामध्ये नाव कसं शोधायचं. मोबाईलवर असाल तर मोबाईलवर मित्रांनो PDF साठी Adobe ArcBot सारखे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते मिळतात. किंवा या ठिकाणी आता हे स्टुडंटचं नाव आहे, तुम्ही PCवर जर असाल तर Ctrl+F जर दाबलं तुम्ही या ठिकाणी टाईप जर केलं है ना, सो त्या प्रकारचा जो स्टुडंट आहे त्या स्टुडंटचं नाव जे आहे तर ते येणं चालू झालं. चव्हाण मी सर्च केलेलं आहे है ना. सो चव्हाण, जेवढे सगळे चव्हाण असतील ते सगळे चव्हाण याच्यामध्ये येऊन जातील है ना. सो अशा प्रकारची ही लिस्ट जी आहे तर ती फाइंड आउट तुम्ही इथून तुमचं नाव जे आहे तर ते करू शकता. जे काउन्सिलिंगचे स्टुडंट आहेत मला ॲड झालेले तर त्या सगळ्यांचे नावं जे आहेत ज्यांचे नाही सापडले तर मी तुम्हाला आज संध्याकाळी मीटिंग नंतर, आज काउन्सिलिंगची मीटिंग जी आहे तर ती 9 ते 10 आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या डिटेलमध्ये सांगणार याच्यामधल्या है ना. सो त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला अजून क्लिअर केल्या, अजून इन्साईट आलेला आहे आपल्याकडे यांच्या. सो त्या तुम्हाला एक्सप्लेन केल्या जातील. मित्रांनो अजून दुसरी लिस्ट आहे होल्डवाली मेरिट लिस्ट. आता ही होल्डवाली मेरिट लिस्ट म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहेत तर ते होल्डर आहेत अशा विद्यार्थ्यांचे नाव जे आहेत, कोणत्या रिझनमुळे त्यांचा फॉर्म होल्डर आहे तर ते रिझन, त्यांचे नावं आणि त्यांचं जो नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर ते या ठिकाणी दिसतंय. मग मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आता की जो तुमचा कारण असेल हा फॉर्म रिजेक्ट होण्याचं तर ते तुम्हाला तुमच्या
एक लिंक येईल पुढे ग्रीव्हन्सची, तर त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल कास्ट व्हॅलिडिटीचा खूप लोकांचा इश्यू आहे. आता कास्ट व्हॅलिडिटीसाठी त्यांनी अगोदर 17 तारीख जी आहे तर ती पहिल्या प्रॉस्पेक्टमध्ये सांगितलेली आहे. बरं, त्यांनी तारीख जर फॉर एक्झाम्पल अजून तर मला त्याच्याकडे काही अपडेट नाही आलं, पण त्यांनी 30 तारखेपर्यंत किंवा या महिन्याच्या एंडिंगपर्यंत जर ती तारीख वाढवली तर तोपर्यंत तुमचे जे पण काही ॲडमिशन असेल तर ते ओपनमधून केले तर म्हणजे तुमचे त्या कास्टच्या रिसिप्टवरती चालतात है ना, सर्टिफिकेटच्या. पण जर तुमच्याकडं तुमचं फायनल ॲडमिशन होईपर्यंत जर तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायची एक डेट असते, तोपर्यंत जर तुमचे डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल आलेले नाहीत तर तुमचं ॲडमिशन जे आहे तर त्या कॉलेजमधून कॅन्सल होऊ शकतं. तुम्हाला ते ॲडमिशन जे आहे तर ते पुढं ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला पुढच्या राऊंडला टाकलं जातं आणि तिथं तुम्हाला परत ॲडमिशन घ्यावं लागतं. सो ही गोष्ट कास्टच्या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवा. सिग्नेचर नॉट व्हेरीफाईडमध्ये कसं आहे की त्या ठिकाणी ग्रीन टिक असणं गरजेचं असतं. आता ज्या विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम असेल, मोस्टली काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांचे, तर 1 ते 3 मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सॉल्व्ह करून देणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांचे फॉर्म होल्डवर राहिलेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात. त्याच्यामुळे सगळ्यात काळजी घ्यायची आहे. सगळ्यात पहिले तुमचं नाव, आता ज्या विद्यार्थ्यांचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलं त्यांचं फायनलमध्ये ऑटोमॅटिकली येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही है ना. पण ज्यांचे होल्डवर आहेत त्यांना त्यांचा फॉर्म जो आहे तर तो अप्रूव्ह करून घ्यायचा आहे. त्यांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते व्यवस्थित सबमिट झाले पाहिजे. प्रोफेशनल लोकांकडून करून घ्या सगळ्या गोष्टी या, जेणेकरून तुम्हाला तुमचे काही जे ग्रीव्हन्सेस असेल ते व्यवस्थित होऊन तुमचा होल्डवरचा फॉर्म निघून तुमचं नाव जे आहे तर ते फायनल मेरिट लिस्टमध्ये आलेलं पाहिजे. ओके, तर मित्रांनो या गोष्टी तुमच्या लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे. परत एकदा मी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला सांगू इच्छितो. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह विथ अपडेट असतील त्यांच्या सगळ्यांचे नावं जे आहेत तर ते आता तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये दिसतील, म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तर तो बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो, ज्यांच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या त्रुटी असतील किंवा काही गोष्टी काही डॉक्युमेंट जे आहेत तर ते अपलोड करायचे राहिलेले असतील तर ते पुढच्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये या सगळ्या चुका ज्या आहेत तर ते सुधारू शकतात, जेणेकरून त्यांचे राहिलेले डॉक्युमेंट ते सबमिट करून त्यांचं नाव जे आहे तर ते फायनल मेरिट लिस्टमध्ये येऊन पुढच्या राऊंडसाठी तुम्ही पात्र असाल. त्यानंतर मित्रांनो, तुमचं जर होल्ड मेरिट लिस्टमध्ये नाव असेल तर ते काढून तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये आणणं गरजेचं आहे. ज्यांचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये असेल त्यांचं नाव जे आहे तर ते पुढे ऑटोमॅटिकली फायनल मेरिट लिस्टमध्ये येईल. आता मला खूप विद्यार्थ्यांचे हे येत आहे की दादा मी तुमची काउन्सिलिंग अफोर्ड नाही करू शकत है ना, की दादा माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे की मी तुमचे काउन्सिलिंग म्हणजे परचेस करू शकतो. सो मी त्यांच्यासाठी म्हणून इथं माझ्याकडे स्टुडंटची कमी नाही आहे. तुम्हाला सांगू शकतो की माझी दुसरी बॅच जी आहे तर ती फुल होत आलेली आहे. त्यात फक्त 50 विद्यार्थ्यांची जागा आहे 999 मधल्या या बॅचेसमध्ये. सो 1-to-1 असिस्टंटवाली बॅच तर आपण कंटिन्यूच करणार आहोत इथून पुढे, पण एक त्याची लास्ट बॅच येऊन जाईल आता थर्डवाली. त्यानंतर आपण स्टुडंटला त्या ठिकाणी जागा देणार नाही, कारण आम्हाला पण झूम मीटिंगमध्ये काही लिमिटेशन्स असतात. सो ज्या विद्यार्थ्यांना अफोर्डेबल वाटत नाही आहे फीस, त्यांच्यासाठी जे प्रेफरन्स लिस्ट असतील जी मी तयार करून देतो तर ती 499 मध्ये देण्याचं मी ठरवलेलं आहे. आता ही ऑफर किती दिवस चालू राहील मला माहीत नाही, जास्त लोड झाला मी बंद करून टाकील. पण ज्या विद्यार्थ्यांना या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल, लिस्ट माझ्याकडून बनवून घ्यायची असेल, त्यांना पुढचं असिस्टंट फॉर एक्झाम्पल झूम मीटिंगचा कॉलिंगचं वगैरे नसेल, पण तुम्ही माझ्या जे अपडेट्स आहे तर तुमच्याकडे लेट येतात यूट्यूबवर, तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहू शकतात. यूट्यूबवर एवढ्या पण लेट नाही येत की लाईक तुमचे ती डेट्स होऊन जाईल, फक्त थोडा अर्धा एक तासाचा डिले असतो. आता फॉर एक्झाम्पल स्टुडंटना मी लिस्ट जी आहे तर ती सबमिट करून दिलेली आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, आणि त्यानंतरच तुमच्याकडे व्हिडिओ बनवतोय. ओके, सो माझी पहिली प्रायोरिटी जी आहे तर ती 919 वाले स्टुडंट आहेत, कारण त्यांनी मला ट्रस्ट केला आहे. तिथून माझ्या टीमचे वगैरे मी पेमेंट करू शकतो किंवा मला पण स्वतःच बघावं लागतं सगळ्या गोष्टी. सो तुम्ही प्लीज तेवढं समजून घ्या, आणि मला माहिती तेवढं तुम्ही मॅच्युअर असाल समजून घ्याल म्हणून. पण ज्या विद्यार्थ्यांना आता यूट्यूबवरती डिपेंड राहायचं आहे ते टोटल यूट्यूबवरती डिपेंड राहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी सुद्धा मी चांगलं मार्गदर्शन करतो. ज्या विद्यार्थ्यांना 499 वाली लिस्ट परचेस करायची असेल माझ्याकडून जी पण त्यांनी सुद्धा, किंवा ज्यांना 999 वाली माझी पूर्ण काउन्सिलिंग घ्यायची असेल त्यांनी सुद्धा मित्रांनो मला 7038893178 या नंबरवरती मेसेज करून माझ्याकडून सगळे तुमच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सॉल्व्ह करून घ्यायच्या आहेत. या काउन्सिलिंगमध्ये ॲड व्हायचं आहे. शेवटपर्यंत मी तुम्हाला गायडन्स करणार आहे. फर्स्ट इयरच्या नोट्ससुद्धा तुम्हाला देणार आहे. तुम्हाला कमीत कमी पर्सेंटाईलमध्ये जास्तीत जास्त बेटर कॉलेज कसं देता येईल हे जबाबदारी मित्रांनो माझी आहे. सो
मी तुम्हाला त्यासाठीच गाईड जे आहे तर ते माझ्या एका फॉर्म्युलानं करत असतो. सो प्लीज ज्यांना ॲड व्हायचं आहे तर ते ॲड होऊ शकता. थँक्यू सो मच मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा, मैत्रिणींसोबत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट जे आहे तर त्या सगळ्यांच्या अगोदर मिळेल. ऑथेंटिकेट झालेल्या अपडेट मिळेल. ज्या अपडेट वेबसाईटवर पण आलेल्या नाही आहेत तुम्ही बघितलं तर त्या मी तुम्हाला सगळ्यात अगोदर दिलेल्या होत्या. सो तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि मी खूप 1 महिन्यानंतर इंस्टाग्राम जे आहे तर ते ॲक्टिवेट केलेलं आहे. सो तुम्ही मला त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करू शकता. जेनजी लोक आहे तुम्ही. सो त्या ठिकाणी सुद्धा लाईक कमेंट रेड मारून द्या माझ्या इंस्टाग्रामवर. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांचे नंबर आपण लावून देऊ. काउन्सिलिंगला जॉईन व्हा, अगर ना होऊ सगळ्यांनी प्रेम तसंच ठेवा. काही विषय नाही मित्रांनो. ज्यांना व्हायचं आहे त्यांनी दिलखुलासपणे जॉईन व्हा. फीस पण मित्रांनो मी आता 499 केलेली आहे तुमच्यासाठी, 499 केलेली आहे. ज्यांना लिस्ट पाहिजे त्यांच्यासाठी, ज्यांना पूर्णपणे 1 to 1 गायडन्सपासून टोटल असिस्टन्स पाहिजे त्यांना 999 फीस आहे. सो त्यांनी सुद्धा जॉईन करू शकता. भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.